हाय फ्रेंड्स, आपण शिकत आहोत इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचा आपला टॉपिक आहे इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत त्याचे प्रकार किती आहेत. तर त्याचे प्रकार एकूण 2 आहेत. हे इथं दिलेलंच आहे. फर्स्ट टाईप आहे WH टाईप ऑफ क्वेश्चन आणि सेकंड आहे यस नो टाईप क्वेश्चन. तर आपण WH टाईप क्वेश्चन हा बघितलेला आहे ऑलरेडी 2 व्हिडिओमध्ये. आता आपण बघणार आहोत यस नो टाईप क्वेश्चन, त्यालाच म्हणतात व्हर्बल टाईप क्वेश्चन. तर चला आपण ते बघू. मित्रांनो, अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो. राम लाईक्स टू बिकम अ डॉक्टर. अशा प्रकारे बोर्डाच्या पेपरला क्वेश्चन विचारला जातो आणि सूचना असते राईट टू मेक येस नो टाईप क्वेश्चन. ही सूचना नसेल तर ही असते राईट टू मेक व्हर्बल टाईप क्वेश्चन. ह्या दोन्ही सूचना नसेल तर खालची सूचना असते राईट टू मेक द करेक्ट फॉलोइंग ऑप्शन. अशा प्रकारे ऑप्शन दिले जाते आणि चूज करायचं. तर मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे डू राम लाईक टू बिकम अ डॉक्टर आणि क्वेश्चन मार्क. डिड राम लाईक टू बिकम अ डॉक्टर आणि क्वेश्चन मार्क. डज राम लाईक टू बिकम अ डॉक्टर क्वेश्चन मार्क. डज राम लाईक्स टू बिकम अ डॉक्टर क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे 4 पर्याय आहेत आणि त्यापैकी आपल्याला एक चूज करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला दिसतच असेल की सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब आहे, म्हणजेच डू, डीड, डज आणि एकूण हे 24 आहेत. ऑलरेडी मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे हेल्पिंग व्हर्बचा. हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्ब यातला फरक काय ते वगैरे सगळं त्या व्हिडिओमध्ये. एकदा तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब कोणता आणि व्हर्ब कोणतं हे जर का कन्फ्युजन असेल यामध्ये तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे याचा आन्सर आहे डज राम लाईक टू बिकम अ डॉक्टर, शेवटी क्वेश्चन मार्क. मित्रांनो, याचं एक लॉजिक असतं. कोणत्या पण याचा एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला जर का आपल्या पाठ असेल तर आपल्याला कोणतंही सोपं जातं. त्याप्रकारे मी तुमच्यासाठी हा फॉर्म्युला बनवला. असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला क्वेश्चन दिला जाईल का तो ह्या फॉर्ममध्ये दिला जातो. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कम्प्लिमेंट. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. जे आपल्याला उत्तर लिहायचं का त्याचा फॉर्म्युला अशा प्रकारे असतो. यस नो टाईप व्हर्बल टाईप क्वेश्चन असंही त्याला संबोधलं जातं. तर मित्रांनो, त्याचा फॉर्म्युला आहे हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे बघा, आपण जे आन्सर लिहिलं ते ह्याच फॉर्ममध्ये आहे ना. सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब, सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब, नंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता, नंतर व्हर्ब, नंतर ऑब्जेक्ट, नंतर कम्प्लिमेंट आणि नंतर क्वेश्चन मार्क. दिसतच असेल ना ऑरेंज पेनमधलं. तर अशा प्रकारे आपण याचे काही क्वेश्चन वगैरे बघून घेऊ. हे बघा मित्रांनो, एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, सीमा कॅन स्पीक इंग्लिश वेल. सीमा हा सब्जेक्ट झाला म्हणजे कर्ता झाला. कॅन हे हेल्पिंग व्हर्ब, स्पीक हे व्हर्ब आणि इंग्लिश वेल हे ऑब्जेक्ट. तर मित्रांनो, सुरुवातीला मी सांगितलं आपण त्या फॉर्म्युले प्रमाणे जाऊ. सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब आलं ना कॅन, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी असेल कम्प्लिमेंट तर लिहायचं, नसेल तर शेवटी क्वेश्चन मार्क देऊन टाकायचा. बघा मित्रांनो, किती छान, म्हणजे किती सोपं आहे बरं हे. एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. फॉर्म्युला जर का पाठ असेल तर काहीच अवघड नसतं. आपल्याकडं प्रत्येकाचा एक फॉर्म्युला असतो, त्यामुळे आपल्याला सगळं सोपं जातं. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 बघू. आय ॲम गोईंग टू स्कूल. आता यातलं हेल्पिंग व्हर्ब कोणतं आहे? ॲम. नंतर सब्जेक्ट आय आलं, नंतर व्हर्ब गोईंग आलं आणि ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. बघा, मी तुमच्यासाठी वरती क्वेश्चनचा फॉर्म्युला आणि खाली ॲन्सरचा फॉर्म्युला अशा प्रकारे लिहिलं आहे तुमच्यासाठी, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावं म्हणून. क्वेश्चन नंबर 3 बघू. दे सी अ पिक्चर इन द लास्ट वीक. त्याचं कसं लिहायचं, म्हणजे यामध्ये तो व्हर्बच नाही आहे ना. हेल्पिंग व्हर्ब नाही आहे, व्हर्ब आहे. हेल्पिंग व्हर्ब नाही, मग आता काय करायचं? तर आता काय करायचं, जे व्हर्ब असतं का ते कोणत्या रूपात आहे बघायचं. आता यातलं व्हर्ब आहे सी. देच्या नंतर जे सी आहे का ते आपलं व्हर्ब आहे. तर मित्रांनो, ते V1 आहे म्हणून आपण डू घेतलं. डू
नंतर सब्जेक्ट दे, वर्ब सी, अ पिक्चर, ऑब्जेक्ट इन द लास्ट वीक, हे कम्प्लिमेंट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशाच प्रकारे आपला आन्सर आहे ना. खालचा क्वेश्चन बघून घेऊ. लता बिकम्स रिच बाय वर्किंग हार्ड. आता यामध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ब नाही आहे, पण जे वर्ब आहे का त्याला यस लागलं. आपलं वर्ब कोणतं आहे? बिकम. बिकमला यस लागलं म्हणजे बिकम्स झालं. त्यामुळे आपण डज घेतलं. डज लता बिकम रिच बाय वर्किंग हार्ड आणि क्वेश्चन मार्क. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून हे सगळे एक्झाम्पल लिहून घ्या. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. मनापासून माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.